भाजप आमदार विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करतायत। काल अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, भाजप आमदार विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करतात, तर अनिल परब यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता हे आंदोलन करण्यात येत आहे। काय अपडेट? नक्कीच, कारण आपण आता विधान भवनात आहोत आणि या ठिकाणी पाहिलं तर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सर्व भाजप आमदार आहेत ते आता आंदोलनाच्या भूमिकेत आहेत। काल अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हे आंदोलन असून आपण या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये पोस्टर आहेत ते देखील पाहतोय, तर हातामध्ये संभाजी महाराजांचा बॅनर आहे तो घेऊन या ठिकाणी अनिल परब यांच्या विरोधात ज्या निदर्शने आहेत ते केली जात आहेत। काल आपण या ठिकाणी अनिल परबांचं विधान परिषदेमधील हे जे भाषण आहे ते ऐकलं आणि याच भाषणाच्या दरम्यान त्यांनी माझा देखील छळ केला हे असं देखील त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांनी असं सांगितलं ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला धर्म बदलण्यासाठी तसंच पक्ष बदलण्यासाठी माझा या ठिकाणी छळ करण्यात आला, तर असा या ठिकाणी जे वक्तव्य आहे ते केल्याच्या नंतर या ठिकाणी आता आपण प्रवीण दरेकर असतील त्यासोबतच चित्रा वाघ असतील अनेक आमदार या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन करताना आपल्याला चित्र आहे ते पाहायला मिळते। महायुतीमधील सर्वच आमदार आहेत ते एकत्रित येऊन हे आंदोलन करण्याची भूमिका आहे ती काल संध्याकाळीच त्यांनी पुकारलेली होती आणि त्यानंतर आज विधान भवनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 5वा दिवस सुरू होत असताना या ठिकाणी सत्ताधारी आमदारांकडून हे आंदोलन आहे ते आपल्याला पाहायला मिळते। काल आपण जे आंदोलन पाहिलं ते विरोधकांकडून आंदोलन आहे ते पाहायला मिळालेलं होतं। गेल्या 2 ते 3 दिवस आहेत ते विरोधक वारंवार आक्रमक आहे या सत्ताधाऱ्यांवरती झालेले होते, परंतु आज सत्ताधाऱ्यांचा दिवस असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते, कारण सत्ताधाऱ्यांनी आज सकाळपासूनच या ठिकाणी घोषणाबाजी करत या संपूर्णपणे आंदोलनाला सुरुवात आहे ती केलेली आहे। त्यामुळे आज विधान भवनात देखील अनिल परबांच्या या वक्तव्यावरून संपूर्णपणे गदारोळ आहे तो देखील होऊ शकतो। या संपूर्णपणे घटनेला पाहता सर्व सत्ताधारी थांबवतोय। खरं तर ज्या वक्तव्यामुळे ही चर्चा सुरू आहे, जे आंदोलन सुरू आहे, ते अनिल परब यांचं नेमकं वक्तव्य काय ते सुद्धा एकदा ऐकूया। संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला पण बघा, त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना, मी पण तेवढंच कडक आहे ना। ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी निखिलकडे जाणार आहे। निखिल, खरं तर अनिल परब यांनी काल एक वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याचे पडसाद आज पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू आहे। काय ताजे अपडेट्स आहेत? त्या ठिकाणी भाजपचे काही आमदार पाहायला मिळत आहेत। नक्कीच आपण विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जाऊत आणि या ठिकाणी या पायऱ्यांवरती पाहिलं तर आज गेल्या 10 मिनिटापासून म्हणजे 10 वाजताच हे आंदोलन आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। सर्व आमदार आहेत ते आता विधान भवनात येत आहेत, परंतु काल जे वक्तव्य अनिल परब यांनी केलेलं होतं त्याच वक्तव्याचा निषेध व्यक्त आहे तो या ठिकाणी पायऱ्यांवरती बसून सर्व सत्ताधारी आमदार आहेत ते आपल्याला करताना पाहायला मिळतात। सध्या तरी याच पायऱ्यांवरती भाजपमधील सर्व आमदार आहेत ते उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चित्रा वाघ असतील, प्रवीण दरेकर असतील आणि त्यासोबत अनेक आमदार आहेत ते आता आंदोलनामध्ये सहभागी आहेत ते होत आहेत। काल अनिल परबांनी केलेलं हे जे वक्तव्य होतं आणि या वक्तव्याच्या विरोधात हे संपूर्णपणे आंदोलन असून हातामध्ये फलक घेऊन निलंबित करा अशा शब्दात देखील मागणी आहे ती या भाजप आमदारांकडून आहे ती करण्यात आलेली आहे। त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराज यांचा बॅनर देखील या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी आहे ती आज आपल्याला सत्ताधाऱ्यांकडून पाहायला मिळते। काल वक्तव्य केलं त्याच्यानंतर महायुतीमधील सर्व आमदारांनी आहे ते अनिल परबांचा निषेध आहे तो व्यक्त
आंदोलनासाठी सुरुवात आहे ती केलेली होती आणि त्यामध्येच अनिल परब यांना देखील आज विधान भवनात आहे ते या ठिकाणी घेरताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण गेल्या 2 दिवस आहेत ते सत्ताधाऱ्यांकडून वारंवार विरोधकांकडून वारंवार सत्ताधाऱ्यांवरती जे आक्रमक पद्धतीने आहेत ते विषय मांडले जात होते. त्यासोबतच त्यांना घेरण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत होता. परंतु आता आज सकाळपासूनच सत्ताधारी आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आजचा दिवस हा या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा म्हणू शकतो. आणि आज सत्ताधारी आहेत ते विधान भवनात देखील ह्याच मुद्द्याला घेऊन अनिल परब आहेत त्यांना घेरू शकतात. आणि ह्या सर्व जर भूमीकडे पाहिलं तर आता सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलन आहे ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी प्रवीण दरेकर असतील, चित्रा वाघ असतील यांच्या माध्यमातून जोरदार आहेत त्या घोषणाबाजी आहेत त्या दिल्या जात आहेत. आणि ह्याच आंदोलनाला आता सुरुवात झालेली असून अनेक आमदार आहेत ते देखील आता ह्या आंदोलनामध्ये आहेत ते जोडण्यास सुरुवात झालेली आहे. नक्कीच निखिल, खरं तर एकीकडे आपण पाहतोय अधिवेशन हे वादळी राहिलेलं आहे. याआधी अबू आझमी यांच्या एक औरंगजेबाच्या वक्तव्यानुसार त्यांच्यावरती खरं तर निलंबनाची कारवाई करण्यात येते. आता अनिल परब यांच्यावरती सुद्धा निलंबनाच्या कारवाईसाठी या आंदोलनामध्ये मागणी होते का? काय अपडेट्स याबद्दलचे? नक्कीच आपण अबू आझमी यांचं वक्तव्य आहे ते पाहिलेलं होतं. ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवरती हे वक्तव्य होतं. त्यानंतर काल ज्या ठिकाणी अनिल परबांनी जे वक्तव्य केलेलं होतं ते वक्तव्य पाहता ह्या सर्व आमदारांचं सत्ताधारी आमदारांचं म्हणणं आहे की त्यांची तुलना आहे ती संभाजी महाराजांसोबत केलेली आहे. आणि हेच वक्तव्य पाहता ह्या ठिकाणी अनिल परब यांना देखील निलंबित करण्याची जी मागणी आहे ती भाजपच्या सध्या तरी आमदारांकडून आहे ती करताना पाहायला मिळत आहे. महायुतीच्या आमदारांची देखील तशीच भूमिका आहे आणि त्याच भूमिकेच्या माध्यमातून आज या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सकाळच्या सुमारास हे जे आंदोलन आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. आपण दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी शिवसेनेचे म्हणजे ठाकरे गटाचे जे आमदार आहेत ते आता येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी अनेक आमदार आहेत ते उपस्थिती लावत असताना भाजपच्या आमदारांची या संपूर्ण आंदोलनामध्ये आहे ती संख्या वाढत जात असताना आपल्याला चित्र आहे ते पाहायला मिळत आहे. जोरदार घोषणाबाजी आहे ती विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आहे ती पाहायला मिळते. आणि याच घोषणाबाजीमधून अनिल परब आहे ती अनिल परबांची जी निलंबनाची निखिल, खरं तर अनिल परब यांच्या या मुद्द्यावरून आज नेमका काय गदारोळ विधानसभेत होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकीकडे घोषणाबाजी सुद्धा भाजपच्या आमदारांच्या माध्यमातून या आंदोलनात केली जाते. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल.